झी 24 तास एक पाऊल पुढे। जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेती व्यवसायात राज्यातील महिलांनी नवे आदर्श समाजापुढे ठेवलेत। अशाच महिलांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील मंदाताई चव्हाण यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलांनाही प्रगतीचा मार्ग दाखवलाय। मंदाताईंची ही गरुड झेप ऐकूया त्यांच्या शब्दात। पीक पाणी सहप्रायोजक राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची खासियत जशी माती तसं खत आणि ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन पर्यावरण संतुलित गाव समृद्धीचं दुसरं नाव। प्रगतशील शेतकरी म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो पुरुषी चेहरा। मात्र गेल्या 35 वर्षापासून आपल्या कुटुंबियाचा गाडा आणि यशस्वी शेती करणाऱ्या मंदाताई चव्हाण आपल्या बरोबर आहेत। मंदाताईंकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे हा प्रपंच आणि शेती यशस्वी केली आहे। एकदा जबाबदारी पडल्यानंतर त्याच्यातून महिला असो किंवा पुरुष असो त्यातून तो शिकतो आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतो। माझ्या बाबतीत तसंच म्हणावे लागेल, कारण वयाच्या 20व्या वर्षी विधवा झाल्यानंतर मी अशी शांतपणे बसून न राहता आणि दुःखाला कवटाळून न बसता शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले। नंतर जसजसे पैसे जास्त मिळत गेले तसतसं माझं क्षेत्र वाढत गेलं आणि त्या घास शेतीमध्ये आधुनिकता आली। तुम्ही शेतीत जे वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत त्याच्यात तुम्ही एक सिंचनावर व्यवस्थित भर दिला आहे, तर तुम्ही हे सगळं सिंचनाची पद्धत कशा पद्धतीने राबवली? इस्रायल बद्दल मी ऐकलं होतं की तिथे कमी पाण्यामध्ये चांगले उत्पन्न घेतले जातं, तर ते पाहण्याकरता मी स्वतः इस्रायलचा दौरा केला, इस्रायलची शेती पाहून आली। त्याच्या अगोदर मी इस्रायल धर्तीवरच माझी शेती होती आणि तिथून पाहून आल्यापासून तर मी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल ह्याच विचाराशी सहमत आहे। तुमचे जे अनुभव आहेत, तुमचे अनुभव इतर महिलांशीही वाटतात, त्यांचा एक शेतकरी गट स्थापन केला आहे। मी शेतकरी महिलांचे गट स्थापन केलेत आणि त्यांना नवीन नवीन त्याच्यातून मार्गदर्शन, चांगल्या प्रकारे शेती कशी करावी ह्याचे मी त्यांना शिकवण देते आणि प्रत्येक महिन्याला त्यांची सर्व महिला एकत्रित घेऊन त्यांना सांगते। तुम्ही म्हणालात की शेती यशस्वी केली, मात्र शेतीची आज सगळ्यात मोठी अडचण आहे की बाजारपेठ। तर तुमच्या घासासारख्या पिकाला तुम्ही बाजारपेठ कशी मिळवली? बाजारपेठ म्हणजे आज सगळीकडे चारा टंचाई आहे आणि जे मोठे मोठे यांचे गायींचे गोठे आहेत, भाग्यलक्ष्मी डेअरी मंचरची आणि बारामतीची सह्याद्री डेअरी, ह्या डेअरींना माझा घास जातो। शिवाय दुसरा जो माझा साईड बिझनेस आहे की घास सुकून ड्राय करून तो घोड्यांना पाठवतोय, तो पार रेसकोर्स पर्यंत जातो। मंदाताईंनी जी आपली जिद्द ठेवली आणि शेतीत विविध प्रयोग केले ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत। प्रशांत शर्मा, झी 24 तास, देवळाली प्रवरा। झी 24 तास एक पाऊल पुढे।